देशातील पेट्रोलबाबत आता केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. म्हणूनच आता ही बातमी देशातील सर्व वाहन चालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या नियमांमध्ये अचानक फार मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे आता तुमच्या गाडीची मायलेज आणि तुमचे पेट्रोलचे बजेट या दोन्ही गोष्टी आता बदलणार हे मात्र निश्चित. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कारण आतापर्यंत आपण सर्व E20 हे जवळपास 20% इथेनॉल मिक्स असलेले पेट्रोल वापरत होतो. परंतु आता नवीन निर्णयानुसार ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS ने थेट E22, E25, E27 आणि E30 या काही नवीन पेट्रोलसाठी नियम जारी केले आहेत. परंतु आता या निर्णयाचा भारताला नेमका फायदा काय? यामुळे कशा प्रकारे भारताला इतर देशांकडून तेल आयात करावं लागणार नाही आणि सोबतच या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना असलेला फायदा काय? तर चला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, भारतात सध्या निर्माण झालेली पेट्रोल टंचाई आणि त्या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या ही आता काही नवीन गोष्ट उरलेली नाही. तुम्ही जर आपल्या परिसरातील जवळपासच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर गेलात, एकच गर्दी पाहायला मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा स्रोत जसे की पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या इंधनांचा बचत करण्याचा सल्ला देशातील जनतेला गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर संपूर्ण देशात मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. देशात आता लवकरच पेट्रोल साठा संपणार अशा प्रकारच्या अफवा पुन्हा एकदा संपूर्ण देशभर पसरवल्या जाऊ लागल्या. परंतु आता खरोखर पेट्रोल टंचाई ही फक्त अफवा न राहता देशातील वास्तविक स्थिती बनली आहे. देशासह राज्याकडे असलेला पेट्रोल साठा आता मोठ्या प्रमाणात मर्यादित आला असून येत्या काळात पर्यायी व्यवस्था उपलब्ध न झाल्यास संपूर्ण देशाला मोठ्या पेट्रोल तुटवड्याला देखील सामोरे जावे लागू शकते. मित्रांनो, पेट्रोल हे फक्त इंधन नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज जवळपास सर्व क्षेत्रातील कामे वाहतुकीवर अवलंबून आहेत आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेलवर अवलंबून आहे. म्हणूनच आता सर्वसामान्य नागरिक अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करून आतापासूनच भविष्यात येणाऱ्या पेट्रोल टंचाईला सामोरे जाण्यासाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS कडून काही नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यानुसार पारंपरिक E20 पेट्रोल ऐवजी E22, E25, E27 आणि E30 या जास्त प्रमाणात इथेनॉल असणाऱ्या पेट्रोलच्या विक्रीवर भर देण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय. म्हणूनच देशातील इथेनॉल ब्लेंडिंग उपक्रमासाठी सोबतच पर्यायी इंधन वापराच्या दिशेने आता हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. परंतु तुम्ही सर्व विचार करत असाल की आता केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा नवीन निर्णय नेमका कसा राबवला जाईल? तर चला त्याबद्दल देखील अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. मित्रांनो, केंद्र सरकारने E20, E25, E27 आणि E30 यांच्या वापरासंदर्भात जाहीर सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार BIS मार्फत या सर्व नवीन इंधनांसाठी काही अधिकृत नियम ठरवले आहेत. आता या निर्णयामुळे भारतात अधिक प्रमाणात इथेनॉल मिक्स पेट्रोलचा वापर आणि विक्री करायला औपचारिक मान्यता मिळाली आहे. आपला देश भारत सध्या इथेनॉल ब्लेंडिंगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देताना दिसतोय. या मागचे उद्देश कच्च्या तेलाची आयात आणि त्यावर देशाची असलेली अवलंबता कमी करणे, प्रदूषणात घट करणे आणि देशातील साखर तसेच बायोफ्लिक उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देणे हे सर्व असल्याचे सध्या आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला या निर्णयाचे ऑल इंडिया डिस्टिलरी असोसिएशन म्हणजेच AIDA कडून स्वागत करण्यात आले. AIDA ने या संदर्भात असे म्हटले की केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय देशातील इथेनॉल कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे. या संस्थेचे अध्यक्ष विजेंद्र सिंग यांनी सांगितले की E22 ते E30 फ्यूलसाठी BIS ठरवलेले नियम जारी होणे हा केवळ तांत्रिक आदेश नसून तर हा भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करता अत्यंत दूरदृष्टी ठेवून घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे. देशातील औद्योगिक संघटनांनी देखील E25 फ्यूल स्टँडर्डचे स्वागत केले आहे.
उद्योग संघटनांच्या मते यामुळे बाजारात उपलब्ध असलेली अतिरिक्त साखर आणि इथेनॉल उत्पादन क्षमता अगदी प्रभावीपणे वापरता येईल. परंतु AIDA मात्र या निर्णयावर अजूनपर्यंत देखील समाधानी नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारताने आता E85 आणि E100 यांसारख्या अधिक प्रमाणात इथेनॉल मिक्स असलेल्या इंधनांकडे वळण्याची गरज आहे. परंतु मित्रांनो, मला प्रश्न पडला असेल की नेमके हे E20, E25, E27 आणि E30 सर्व नेमकं आहे तरी काय? तर चला ते देखील अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम E20. मित्रांनो, E20 म्हणजे असे पेट्रोल ज्यामध्ये 20% इथेनॉल मिश्रित आहे आणि 80% फक्त शुद्ध पेट्रोल आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंडाई मोटर्स इंडिया या सर्व वाहनांसाठी E20 फुल कंपॅटेबल आहे. त्यानंतर E25 म्हणजे असे प्रकारचे पेट्रोल ज्यामध्ये 25% इथेनॉल मिश्रित असून तब्बल 75% शुद्ध पेट्रोल असते. हा प्रकार काही चाचण्यांमध्ये सोबतच विशिष्ट पद्धतीच्या वापरासाठी अनेक वेळा चर्चेत असतो. पेट्रोलचा वापर E20 पेट्रोलच्या तुलनेत अधिक सोयीस्कर आणि प्रदूषण कमी करणारा मानला जातो. म्हणूनच हे पेट्रोल वापरल्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. तृतीय E27. तर अगदी नावाप्रमाणेच या पेट्रोलमध्ये 27% इथेनॉल असून जवळपास 73% शुद्ध पेट्रोल आहे. चौथं E30. यामध्ये जवळपास 30% इथेनॉल असून 70% शुद्ध पेट्रोल असते. E30 हा पेट्रोलचा पर्याय सर्वाधिक पर्यावरणपूरक आणि इंधनाची बचत करणारा ठरू शकतो. परंतु असे असले तरी देखील या सर्व अधिक प्रमाणात इथेनॉल असलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे तुमच्या गाडीतील मायलेज कमी होऊ शकते. कारण इथेनॉलची क्षमता ही पेट्रोलच्या तुलनेत फारच कमी असते. साधारणतः पेट्रोलमध्ये जास्त ऊर्जा असते तर इथेनॉलमध्ये फारच कमी ऊर्जा असते. म्हणूनच जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे काही वाहनांमध्ये पिकअप कमी वाटू शकतो. सोबतच काही वाहनांचे मायलेज देखील कमी होण्याची भीती असते. परंतु मित्रांनो, देशातील सध्या परिस्थिती पाहता आता सरकार जास्त प्रमाणात इथेनॉल मिश्रित असलेल्या पेट्रोलवर भर देताना दिसतोय. म्हणूनच या निर्णयाचे भविष्यात देखील विविध परिणाम पाहायला मिळू शकतात. जसे की फ्लेक्स फ्यूल व्हेकलची संख्या वाढू शकते. E30 किंवा त्यापुढील ब्लेंड्स पर्यायाला उपलब्ध होऊ शकतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या निर्णयामुळे भारतीय वाहनांची पेट्रोल दर असणारी पूर्ण अवलंबता कमी होऊन हळूहळू इथेनॉलचा एक पर्यायी इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात इथेनॉल मिश्रित इंधनांवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला अधिक वेग मिळू शकतो. याआधीच आपल्या देशाने E20 इंधन वापराच्या दिशेने महत्त्वाची प्रगती केली आहे. आता E22 ते E30 या नवीन पर्यायांमुळे देश इथेनॉल आधारित इंधनांच्या वापराकडे पुढील टप्प्यात वाटचाल करताना दिसतोय. आता ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि पर्यावरणपूरक इंधन धोरणांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. म्हणूनच आता देशाची पेट्रोलवर असलेली अवलंबता मोठ्या प्रमाणात केली जाणार असून भविष्यात पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने देखील तयार होऊ शकतील. सोबतच या निर्णयामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तर चला त्याबद्दल देखील समजून घेऊयात. कारण पूर्वी ऊसाचा वापर फक्त साखर तयार करण्यासाठी केला जात होता, परंतु आता त्याच ऊसापासून इथेनॉल निर्मिती देखील केली जाणार आहे. म्हणूनच बाजारपेठेत ऊसाला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. सोबतच साखर कारखान्यांना साखर उत्पादनासोबतच इथेनॉल उत्पादनाचा डबल पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतो. म्हणूनच हा निर्णय देशासाठी अत्यंत उपयोगी मानला जातोय. तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.